नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठा झटका भेटलेला आहे। त्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका, महागाई भत्त्याबाबत मोठी बातमी। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, सध्या देशभरातील केंद्रीय कर्मचारी महागाई भत्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। नवीन अपडेटनुसार यावेळी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसणार असून महागाई भत्ता अपेक्षेपेक्षा कमी वाढणार आहे। या वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांसाठी 1 जानेवारीपासून पहिल्या डीए वाढीबाबतही सरकारने आपले अद्यतन दिलेले आहे। मित्रांनो, केंद्र सरकारकडून वर्षातून 2दा डीए मध्ये सुधारणा केली जाते। पहिली वाढ जानेवारीपासून आणि दुसरी जुलैपासून केली जाते। आता जानेवारीसाठी डीए वाढवायचा आहे, जो होळीपूर्वी सरकार करू शकते। मित्रांनो, 1 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे। मात्र यावेळी अपेक्षेपेक्षा कमी डीए आणि डीआर मिळाल्याच्या बातम्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये काहीशी निराशा झालेली आहे। मित्रांनो, यावेळी महागाई भत्त्यात 2% वाढ होऊ शकते। डिसेंबर 2024च्या प्राप्त आकडेवारीनुसार हीच वाढ निश्चित मानली जाते। महागाई भत्त्यातही त्याच रकमेने वाढ होणार आहे, मात्र याबाबत अंतिम निर्णय येणे बाकी आहे। मित्रांनो, गेल्या वेळी सरकारने जुलै 2024चा डीए 4% वाढवला होता। यापूर्वी जानेवारी 2024 मध्ये 3% महागाई भत्ता वाढवण्यात आला होता। एकूणच गेल्या वर्षभरात डीए मध्ये 60% वाढ झाली आहे। सध्या कर्मचाऱ्यांना 53% भत्ता दिला जात आहे। अशा प्रकारे डिसेंबर 2023 पर्यंत कर्मचाऱ्यांचा डीए केवळ 46% होता। हे आहे 8व्या वेतन आयोगाचे अपडेट। मित्रांनो, डीए सोबतच केंद्रीय कर्मचारीही 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहेत। नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता मिळाली असून आता त्याची प्रक्रिया पुढे नेऊन पुढील वर्षापासून लागू होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, सरकार दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करत आहे आणि 7वा वेतन आयोग 2016 मध्ये लागू करण्यात आला। अशा स्थितीत 8व्या वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा वाढली आहे। मात्र अद्याप 8वा वेतन आयोग स्थापन झालेला नाही, त्यामुळे त्यांची अंमलबजावणी होण्यास विलंब होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।